हॅलो, तर चला आज बनवूया चिकन चिली. तर इथे मी अर्धा किलो चिकन घेतलं आहे, त्याला स्वच्छ धुतलेलं आहे, बोनलेस चिकन आहे. इथे मी जिरा पावडर घेतली आहे, धना पावडर, काळी मिरी पावडर, लाल मिरची पावडर, चवीपुरतं मीठ, एक अख्खा लिंबू, 3 चमचे मैदा, 3 चमचे कॉर्नफ्लोअर पावडर आणि चवीपुरतं मीठ. तर इथे आहे ना बघा, मी आहे ना सर्वात प्रथम आहे ना लिंबाचा रस सगळा टाकून घेणार आहे. तर आपण छान प्रकारे असा लिंबाचा रस आणि बाकीचे उरलेले हे सगळे मसाले आपण एकजीव करून घेणार आहोत. तर इथे पाहू शकता तुम्ही. तर आता मी मीठ टाकलं आहे, त्याच्यानंतर काळी मिरी पावडर, धना पावडर, जिरं पावडर आणि लाल मिरची पावडर, काश्मीरी लाल मिरची पावडर, थोडंसं साखर आणि दुसरी गोष्ट की कॉर्नफ्लॉवर पावडर आणि मैदा. तर असं आपल्याला घ्यायचं आहे. अर्धा किलो जर चिकन असेल ना, तर त्याला तुम्ही 3 पोह्याचे चमचे असतात ना, ते 3 चमचे तुम्ही कॉर्नफ्लॉवर पावडर आणि मैदा असं सम प्रमाणात घ्यायचं आहे. आणि आता मी आहे ना त्याच्यामध्ये टाकला आहे अद्रक लसूणची पेस्ट. आणि आता ना आपल्याला जसं म्हणजे कोटिंग करायचं ना, त्याप्रमाणे ह्याच्यामध्ये थोडं थोडं पाणी टाकून घ्यायचं. आता मी इथे रेस्ट करायला ठेवलं आहे आणि गॅसवरती कढई ठेवली. तर आता बघा, गॅसवरती कढई ठेवली, तेल तापेपर्यंत आपण थोडा वेळ रेस्ट करायला ठेवलं होतं. तर आता तेल आपलं छान तापलं आहे. अशा प्रकारे आपल्याला आहे ना सर्व चिकन तळून घ्यायचं आहे. तर इथे बघा, चिकन तळून झालं आहे. थोडासा तळण्याचा व्हिडिओ स्किप झाला. ओके, तर इथे आहे ना बघा, आता मी वॉक ठेवला आहे आणि जे चिलीसाठी लागणाऱ्या वस्तू आहेत ना, त्या इथे मी दाखवत आहे. कांदा, शिमला मिरची, हे सगळं मी ना असं चौकोनी प्रमाणात कट केलेलं आहे. लसूण आणि हिरवी मिरची हे सुद्धा मी असं चॉप केलेलं आहे. तर इथे तुम्ही बघू शकता. आता मी जे तेल घेतलं होतं ना तळलेलं, तेच तेल मी ह्यामध्ये टाकलं आहे आणि ह्याच्यामध्ये आहे ना मी लसूण आणि हिरवी मिरचीचं चॉप केलेलं टाकलं आहे. त्याच्यानंतर मी इथे टाकलं आहे कांदा. आता कांदासुद्धा आपल्याला छान असा डाईजमध्ये कट केला आहे, म्हणून तो आपल्याला छान असा फास्ट गॅसवरती फ्राय करून घ्यायचा आहे. त्याच्यानंतर आपल्याला शिमला मिरची टाकायची आहे, ते इथे तुम्ही पाहू शकता. आणि त्याच्यानंतर मी ह्यामध्ये टाकली आहे काळी मिरी पावडर, लाल मिरची पावडर, काश्मीरी लाल मिरची पावडर, हे सगळं एकजीव करून घ्यायचं आहे आपल्याला. आणि इथे पाहू शकता तुम्ही. आता मी याच्यामध्ये ना रेड चिली सॉस टाकलेला आहे. चिंग सॉस असतो ना आपला रेड चिली, तो टाकलेला आहे. तर हे सगळं आपण एकजीव करून घेऊया. चवीपुरतं मीठ टाकलेलं आहे. आता जे तळलेलं चिकन होतं ना, आपण ते हे सगळं एकजीव करून घेणार आहोत. इथे तुम्ही पाहू शकता. त्यानंतर आपण ह्यामध्ये थोडंसं टाकणार आहोत, आपण कॉर्नफ्लोअरची स्लरी बनवली होती ना, तीसुद्धा आपण इथे टाकून घेणार आहोत. सगळं एकजीव केलं आहे आता हे. आणि त्याच्यानंतर आपण इथे चवीसाठी आहे ना थोडेसे तीळ टाकणार आहोत. तीळ टाकले ना की चिलीला एक छान अशी चवसुद्धा येते. तर इथे बघा, सर्व केलं आहे. बाय बाय.